पनवेल और उरण तालुका के खिलाड़ियों के अंदर की प्रतिभा को मंच प्रदान कर उन्हें प्रोत्साहन देने के मकसद के साथ भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल और उरण के माध्यम से पनवेल और उरण विधानसभा क्षेत्र के खिलाड़ियों के लिए 23 से 25 जनवरी तक नमो चषक 2025 भव्य क्रीड़ा महोत्सव का आयोजन उल्वे सेक्टर 12 स्थित रामशेठ ठाकुर पब्लिक स्कूल के पीछे के मैदान में होने जा रहा है। इसी की जानकारी देने हेतु एक पत्रकार परिषद का आयोजन पूर्व सांसद रामशेठ ठाकुर की अध्यक्षता में किया गया। बता दें कि इस साल आयोजित नमो चषक 2025 में खिलाड़ियों के लिए राज्य स्तरीय बॉडी बिल्डिंग प्रतियोगिता, खो खो, कबड्डी, दौड़, भाला फेंक, थाली फेंक, गोला फेंक, किड वेलियन थ्रो, हथौड़ा फेंक आदि विभिन्न स्पर्धाओं का आयोजन किया जाएगा। बता दें कि इस नमो चषक 2025 में विजेताओं के लिए कुल 14,91,000 रुपयों का पुरस्कार रखा गया है। इसी की जानकारी देते हुए पूर्व सांसद रामशेठ ठाकुर ने कहा कि उल्वे नोड में नमो चषक 2025 के आयोजन के पीछे का एकमात्र मकसद यही है कि तेजी से होते उल्वे नोड को स्पोर्ट्स सिटी के तौर पर तब्दील करना। नमो चषकचं वैशिष्ट्य असं आहे की अटल ब्रिजच्या एकदम जवळ, जिथं मुंबईला जोडणार असा ब्रिज आहे त्याच्या एकदम जवळ नवीन जागेमध्ये, परंतु एक आम्ही असं केलेलं आहे की खेळाडू पनवेल आणि उरण मधला असावा, फक्त शहरातला नव्हे, पूर्ण पनवेल तालुका, तिथे 6.5 लाख मतदार त्या मतदारसंघात आहेत ते, आणि इकडचं 3.5 लाख मतदार हे तुमचे याच्यामध्ये उरण मध्ये आहेत। तर अशा रीतीनं 10 लाख वोटर्स असलेला हा एरिया आहे, आणि त्या दृष्टीनं इथं जे शाळेत शिकतात ती मुलं असतील, शाळेच्या बाहेर जे तरुण आहेत, जे शाळा संपलेली आहे ज्यांची किंवा काय उद्योगधंद्यात असतील, कशातही असतील, तर ते सुद्धा तरुण इथं तरुणी, नुसतं तरुणच नाही, तरुणी भाग घेऊ शकतील। मुलांचे सामने वेगळे आहेत, मुलींचे सामने वेगळे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मुलींनाही तितकीच संधी आम्ही दिल्या, जितके खेळ आम्ही आणि जितक्या स्पर्धा आमच्या मुलांच्या करता, युवकांच्या करता आहेत, तर तितक्या स्पर्धा आम्ही युवतींकरता सुद्धा ठेवलेल्या आहे। शरीर सौष्ठव जे आहे ते राज्यस्तरीयवरचं आहे, आणि कबड्डीमध्ये 4 सामने सुद्धा आम्ही राज्य स्तरावरचे खेळाडूंच्या इथं प्रेक्षणीय सामने म्हणून आम्ही इथं ठेवलेले आहेत। तर त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळ्यांना संधी मिळणार आहे, आणि नवीन जागेमध्ये आल्यानंतर एक जरा हा एरिया आहे ना आमचा, हा एरिया जर तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळी तुम्हाला वाटेल का हे फार सृष्टी सौंदर्य फार आहे। नावा ज्याला म्हणताय तुम्ही, पलीकडच्या बदला एलिफंटा, आणि इकडचं डेव्हलप झालं JNPT, म्हणजे अशा अर्थाने उल्वा रामबाग आहे तिकडे। तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आलेला माणूस इथं संध्याकाळी रामबागला पण जाऊन येणार आहे, म्हणजे ती बद्दल लागल्यासारख्या अनेक लोक सगळे, म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्याच नव्हे, नवी बऱ्याच ठिकाणावर सुद्धा ते बघायला येत असतात, तर तेही पाहायला मिळणार आहे। दुसरा एखादा आम्ही आणखी दुसरा प्रयोग केलेला आहे, बाजूलाच तुमच्या ह्याच्या पलीकडे 500 मीटर गेलात तर आंतरराष्ट्रीय प्रकारचे क्रिकेटचे खेळाडू सुद्धा इथे येतात। दक्षिण आफ्रिकेची टीम इथं परवा इथं क्रिकेट खेळायला आली होती, आणि नगरचे खेळाडू सुद्धा खेळायला आले होते। ते छान सुंदर असं क्रिकेटचं ग्राउंड सुद्धा बाजूला बनवलेले आहे, आणि आता त्याचं नाईटचे माजी खासदार म्हणतात, खासदारच म्हणतात त्याला, खासदार चषक तिथं सुरू आहे, आणि तिथंच मोठे लाईट वरती प्रकाश होतातले। तर म्हणजे ह्या एरियामध्ये आम्हाला असं आहे की ज्याला जो खेळ पाहिजेला आहे, ज्याला जी संधी पाहिजेला आहे, ती संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, हे आमचं वैशिष्ट्य आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।